वर्ध्यामध्ये स्मार्ट मीटरला युवक काँग्रेसनं तीव्र विरोध केला। महावितरण कार्यालयामध्ये धडक देण्यात आली। ग्राहकांच्या हिताविरोधात निर्णय घेतल्याचा युवक काँग्रेसचा आरोप आहे। तर स्मार्ट मीटर बसवल्यास वर्ध्यामध्ये तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील आता युवक काँग्रेसनं दिलेला आहे। आम्हाला हे स्मार्ट मीटर नको आणि हे एमएससीबीच्याच हातात, सरकारच्याच हातात राहिली पाहिजे। त्याच्यामुळे आमची ही जी मागणी आहे गोरगरिबाच्या हिताची नाही। स्मार्ट मीटर जे काही आहे हे गोरगरिबाच्या हिताचं नाही आहे। त्याच्यामुळे आम्हाला स्मार्ट मीटर आणि अदानीकडे हे जो एमएससीबीचा कारभार सोपवणार आहे येणाऱ्या काही दिवसात तो आम्हाला द्यावाचा नाही आहे, त्याचा विरोध करायचा आहे। हा यांचा भाजप सरकारचा ट्रॅप आहे आणि हळूहळू एकदा 100% इन्स्टॉलेशन झालं की ते अदानी सारख्या मोठ्या समूहाला ते हँडओव्हर करायचं आणि नागरिकांकडून पैसे कमवायचे। हा एकमेव यांचा व्यवसाय आहे। म्हणून याच्या विरोधात युवक काँग्रेसतर्फे आज आम्ही संबंधित एसी आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यांना निवेदन देण्यासाठी आलो। पण खेदाची अशी गोष्ट आहे की आता जवळपास 1 वाजत आहे तरी एसी मॅडम आणि ई सर दोघंही इथे अवेलेबल नाही। शेवटी आम्ही त्यांच्या खुर्चीला निवेदन देऊन आम्ही आमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या। भविष्यामध्ये जर यांनी स्मार्ट मीटरचा निर्णय मागे घेतला नाही तर युवक काँग्रेस मोठं आंदोलन उभं करेल आणि यांना वर्धा जिल्ह्यामध्ये एक सुद्धा स्मार्ट मीटर लावू देणार नाही, हा आमचा त्यांना इशारा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।